की मला कुठलाही फोन आला की भैया या ऐसा ऐसा प्रॉब्लेम हो गया, यहाँ पे लाईन फस गई, यहाँ पे ऐसा हो गया, मी 2 मिनिटात तिकडे हजर होऊन करतो आणि माझा प्रभाग तर मला 1 मिनिट पण लागणार नाही यायला. आता आमची जालना जायकवाडीवरून आम्ही 60 ते 65 MLD पाणी घेऊ शकतो, परंतु आमच्याकडे तेवढी फिल्ट्रेशन कॅपॅसिटी नव्हती. सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही जालनेकरांना रोज पाणी देऊ. महाराष्ट्रात 6व्या आणि मराठवाड्यात नंबर 1 वर आम्ही होतो. 3 स्टार ODF रेटिंग आम्हाला भेटली. ह्या गोष्टी एवढ्या ह्या विकासाचे जे मुद्दे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आम्ही आणलं. PR कार्डचा एक मोठा विषय एवढ्या वर्षापासून लांबलेला होता. जालना नगरपालिकेच्या नंतर महानगरपालिकेचे आता या नगरपालिकेचं रूपांतर झालेलं आहे आणि या महानगरपालिकेची सध्या निवडणूक सुरू आहे. आणि विशेष सांगायचं झालं तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं सर्वच जालनाकरांचं लक्ष लागून आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत अक्षय गोरांट्याल. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या निवडणुकीसंदर्भात. सर, काय सांगसाल, कुठल्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढताय? जय श्रीराम. मी तुम्हाला हे बोलू इच्छितो की प्रभाग नंबर 5 या प्रभागातून मी निवडणुकीत उतरलो आहे. आणि मी एक गोष्ट तुम्हाला बोलू इच्छितो की मी ह्या प्रभागाला एक आदर्श प्रभाग करून दाखवणार. म्हणजे प्रत्येक कुठलीही छोटी मोठी समस्या आली, फक्त प्रभागच नाही पण मी पूर्ण शहरामध्ये मला एक फोन आला की मी त्या समस्याला सोडवायला जातो. तर हा जर माझा प्रभाग असेल तर ह्याच्यात तर मी सर्वात फास्ट तिकडे उभं राहून जे प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व्ह करून देणार आहे. हे माझा आधीपासून एक माझं हे कार्यशैली राहिलेली आहे की मला कुठलाही फोन आला की भैया या ऐसा ऐसा प्रॉब्लेम हो गया, यहाँ पे लाईन फस गई, यहाँ पे ऐसा हो गया, मी 2 मिनिटात तिकडे हजर होऊन करतो आणि माझा प्रभाग तर मला 1 मिनिट पण लागणार नाही यायला. एवढं जवळ आहे घरापासून. सर, मला एक मुख्य प्रश्न असा पडलेला आहे की सध्या बरेच असे मुलं आहेत की ते शिक्षण करून नोकरीच्या शोधात असतात. मात्र तुम्ही उच्च शिक्षित असून राजकारणाकडे वळण्यामागचं तुमचं काय का व्हिजन आहे, काय कारण आहे? बघा, मी जेव्हा शिकायला बाहेरगावी होतो तेव्हा लोक मला विचारायचे की आप कहाँ से हो, आणि मी त्यांना बोलायचो की मैं जालना से हो. मग त्यांचा दुसरा प्रश्न यायचा की जालना का आता है. हे मला खूप चुभायचं. तर मी ठरवलं की जालन्याला एवढं डेव्हलप करायचं, एवढं मोठं आणि प्रसिद्ध करायचं की येणाऱ्या पिढीला कोणी प्रश्न विचारला नाही पाहिजे. आणि जालना का आता है हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. बरं, या अगोदर या महानगरपालिकेवरती ज्यावेळेस आपले कैलास गोरांट्याल माझे आमदार, त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि तुमच्या आई महापौर राहिले, नगराध्यक्ष राहिलेले, तर त्यावेळेस या शहराचे कुठल्या अशा समस्या होत्या की त्यांनी त्या काळात केलेल्या आहेत आणि त्यामुळं शहरवासियांना व्यवस्थित सुविधा मिळालेल्या आहेत? बघा, सर्वप्रथम मी बोलणार आहे की जालना जायकवाडी जी योजना आहे हे माझ्या वडिलांनी जेव्हा आणली त्यानंतर त्यांना जलसम्राट म्हणून एक उपाधी जालनेकरांनी दिली. अर्थात जालन्याला त्यांनी ते पाणी घेऊन आले. त्यानंतर माझी आई आणि वडिलांची योजना होती अंतर्गत पाईपलाईन योजना आणि इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन 129 कोटीची, ज्याच्या माध्यमातून जे चौकातपर्यंत जे पाणी पोचला होता जायकवाडीचं ते घरापर्यंत पोहोचवला. आता आमची जालना जायकवाडीवरून आम्ही 60 ते 65 MLD पाणी घेऊ शकतो, परंतु आमच्याकडे तेवढी फिल्ट्रेशन कॅपॅसिटी नव्हती. तर आमच्या मागच्या कार्यकाळात आम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे आम्ही घेऊन आलो, ज्याच्यात 35 MLD फिल्टर बेड अंबडशहागड मध्ये मत्स्योदरी माता मंदिर परिसरच्या मागे, आणि जे आपला जुना MIDC त्याच्यात 15 MLDचा आमचा एक फिल्टर प्लांट आहे. त्याच्या माध्यमातून आणि एक 100 कोटीचा एक सोलार ऊर्जा प्रकल्प आहे. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही जालनेकरांना रोज पाणी देऊ. हे आमची एक वर्क इन प्रोग्रेस जे आपण म्हणतो ना, रोज पाणी देण्याची, हे चालू आहे. त्यासोबतच तुम्ही जर बघशील तर जालन्याला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणमध्ये माझी आई नगराध्यक्ष असताना ऑल इंडिया रँक 22 प्रदान झालेला आहे. महाराष्ट्रात 6व्या आणि मराठवाड्यात नंबर 1 वर आम्ही होतो. 3 स्टार ODF रेटिंग आम्हाला भेटली. हे आम्ही कसं केलं आहे, आम्ही STP सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं आम्ही इकडे काम सुरू केलं. आम्ही बायोमायनिंग केली. कचऱ्याचे मोठे ढिगारला आम्ही खादमध्ये कन्वर्ट करून विकून नगरपालिकाचा उत्पन्न वाढवला. त्यासोबतच आम्ही घंटागाड्या इंट्रोड्यूस केली. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, आणि हे घंटागाड्या रोज फिरायची आणि प्रत्यक्ष ठिकाणी आमचं तिकडे फॉलोअप असायचा. पर्सनली मॅडमचा असायचा, माझा असायचा, साहेबांचा असायचा. आणि तसंच अंडरग्राऊंड ड्रेनेजेस व भूमिगत गटर हे आम्ही पूर्ण केले.
त्यानंतर जे सिमेंट रोडचे आहे, जे मॅक्झिमम तुम्ही बघशील शहरात मेन सिमेंट रोड सगळे सिमेंट रोड झालेले, कॉलनी अंतर्गत झालेले आणि काही काही वस्तीमध्ये झाले आणि काय स्लम एरियाजमध्ये पण आम्ही सिमेंट रोड पूर्ण कंप्लीट केले. एक 80% जालन्याला आम्ही सिमेंट रोड्स प्रदान केले आणि त्याच्यात दानवे साहेब आणि माझे वडील आणि माझी आई या तिघांच्या टर्ममध्ये हे झालेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार की प्रमुख जेवढे सिमेंट रोड्स आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता तसं परपेंडिक्युलर गट्टूचे स्ट्रिप्स आहे ते बेसिकली युटिलिटी लाईनसाठी आहे. अर्थात आधी रोड बनायचा आणि मग एक लाईनवाला आला, फोन लाईन असेल तो खोदून टाकायचा, रोड गेला तुमचा पाणी. परंतु तसं नाही झालं पाहिजे, त्यासाठी ह्या सिमेंट रोडवर ते गट्टूचे आम्ही परपेंडिक्युलर स्ट्रिप्स दिले. तुम्ही ते काढू शकतात, तुमच्या लाईनचं काय काम आहे तुम्ही करून घ्या, परत ते स्ट्रिप परत गट्टू तिकडे लावून ते रोडला काही डॅमेज होणार नाही. तर अशी खूप गोष्टी आम्ही त्या काळात आम्ही आणली होती. त्यानंतर मोतीबाग असेल, मोतीबागचा संपूर्ण रिडेव्हलपमेंटमध्ये अमृतवन आणि ते बाहेरचं पूर्ण तुम्ही सर्कल ते सी सारखं बघू शकतात, त्याच्यात वॉकिंग ट्रॅक झाला, सगळं झालं. हे आईचे कार्यकाळात झाले. मोतीबागच्या आतमध्ये खिळवणे आणि तेव्हा आम्हाला दानवे साहेबांनी तिकडे एक टॉय ट्रेन पण प्रदान केली होती. अर्थात या गोष्टी एवढ्या ह्या विकासाचे जे मुद्दे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आम्ही आणलं, PR कार्डचा एक मोठा विषय एवढ्या वर्षापासून लांबलेला होता, ते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, पंकजाताई, दानवे साहेब, सिनियर दानवे साहेब, संतोषजी दानवे, कुचे साहेब, लोणीकर साहेब, माझे वडील आणि आबा दानवे या सगळ्यांनी मिळून ते PR कार्डचा मुद्दा, ते प्रश्न जे सोडवला आणि PR कार्डचा सर्वे सुद्धा जालन्यात चालू झालेला आहे. जे नोटिफाईड 40 to 43 स्लम्सपेक्षा जास्त आहे तिकडे सर्वे चालू आहे. आणि एकदा हे कम्प्लीट झाल्यानंतर तिकडचे लोकांना कोणाला लोन पाहिजे, कोणाला काय पाहिजे, सगळे फॅसिलिटीज भेटेल. मुख्य प्रश्न असा असेल, तुम्ही आतापर्यंत जे केलेले जे कामं आहेत या कामाचा आढावा नक्कीच सांगितला आहे, मात्र काही झोपडपट्टी वसाहत असेल किंवा असा काही कुठला भाग आहे का की त्या ठिकाणी खूप अशा अजून देखील काय म्हणते त्याला की विकास बाकी आहे, त्या ठिकाणी पाणी असेल, रोड असेल, वीज असेल, या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, त्या आहेत का असं काही तुमच्या प्रभागात? हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यात तुम्हाला मी उत्तर देतोय की हे जेवढं काम मी तुम्हाला सांगितलंय हे प्रत्येक ठिकाणी पोहोचवायचा आमचा प्रयत्न आजही चालू आहे. असं नाही की संपूर्ण सगळे म्हणजे एकदम स्वप्नाची दुनियात मी राहत नाही. मी प्रॅक्टिकल तुम्हाला बोलतो की जे रोड्स बद्दल मी तुम्हाला बोललो, सिमेंट रोड्स बद्दल, हे 75 to 80% रोड झालेले आहे. जे उरलेला जे 20-25% आहे त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे. काही काही ठिकाणी आता पण लाईन्सचे प्रॉब्लेम्स आहे, जुनी लाईन खराब झालेली आहे, तिकडे आम्हाला ते रिप्लेसमेंट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी आम्ही आजही उपलब्ध आहे आणि कधी आम्हाला एक फोन आला की आम्ही तिकडे हजर होतो आणि ते काम करून देतो. सर, आता एक निवडणुकीच्या रिंगणातला प्रश्न असेल. निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवार आला, तर तुमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार असेल, कारण या ठिकाणी या शहरामध्ये तुमचा पक्ष स्वातंत्र्य लढतोय, तर प्रतिस्पर्धी पण खूप असे पक्ष आहेत, तर त्या पक्षांच्या उमेदवारांना डावलून तुम्ही विजय पत्करू शकाल? मी एवढंच बोलू इच्छितो, भारतीय जनता पार्टी हे जनतेची सेवा करणारी पार्टी आहे आणि आम्ही जनतेचे सेवक आहे. आणि हा इलेक्शन आम्ही जनसेवक म्हणून लढत आहे आणि आमच्यासाठी महापौर हे पद नाही, हे सेवेचा एक आम्हाला संधी आहे. अर्थात जेवढा मोठा पद तेवढी मोठी सेवा, ही आमची पॉलिसी आहे. आमचे सगळे नगरसेवकसाठी जेवढे उमेदवार उभे आहे, जेवढे आता महापौरचा रिझर्वेशन आला नाही, ते जेव्हा येईल त्या अनुसाराने जे कोणी महापौर ठरेल ते महापौर पद म्हणून नाही, ते महापौर सेवक म्हणून ठरेल. एक तसंच दुसरा, आमच्या पक्षाने महापौरचा रिझर्वेशनच आला नाही आणि दुसऱ्या ठिकाणी कोणी महापौर डिक्लेअर करत बसले, पण आमच्या पक्षाने असं काही केलं नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी झालंय त्याला इमॅच्युरिटी बोलतो. म्हणजे बेसिक पॉलिटिकल नॉलेज कोणाला असेल तर त्याला हे माहीत असतो की जेव्हापर्यंत रिझर्वेशन महापौरचा येत नाही तेव्हापर्यंत महापौर डिक्लेअर होत नाही. बरं, दुसरा गोष्ट अशी असेल, आज नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. बरं, प्रचाराचा नारळ कधी फुटणार आहे? बघा, प्रचाराचा नारेल लवकरच फुटणार आहे. कारण आता ह्याच्यात एक असं सरप्राईज आहे, मी तुम्हाला एवढं लवकर बोलणार नाही. त्याची तयारीत आम्ही उद्या लागतोय आणि आमचे एक आदर्शस्थान नेते जालन्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही थोडा वेट अँड वॉचवर राहा, आम्ही नक्कीच तुम्हाला कळून देऊ. परंतु आम्ही तुम्हाला एकच बोलणार आहे
की हे प्रचार पण जे आहे, आम्ही जे सेवा केली आतापर्यंत त्याचाच प्रचार आम्ही करणार आणि त्या बेसिसवर मतं मागणार. आपण जर पाहिलं तर हे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव आहेत आणि हे देखील या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना जो प्रचाराचा जो नारळ फोडायचा आहे, तर तो प्रचार म्हणून नाही, तर आम्ही केलेल्या कामाच्या अनुषंगानं वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते हा नारळ फोडणार असल्याचं देखील यांनी यावेळी सांगितले. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.